समाधी विंदान हनुमान संपूर्ण खवळला. आणि ज्या वेळेस असताना कथा रामायण जिथं चालू असतं तिथं हनुमान हात जोडून उभा असतात. त्याच्यामुळे हात जोडून कथा पर हनुमानजी रामाचे ऐकत होते, ब्रह्मपत्र ऐकत होते. आणि त्यावेळेस राम समाधी अवस्थेत गेलेले पाहिले आणि शांत चित्तानं असताना हलत नाहीत, डुलत नाहीत. हे हनुमंतानं पाहिलं आणि असं हनुमंताला कळवळा निर्माण झाला. आता हे रामायण सीता शासक कोणात अडकली, राम इथं समाधीत गेलेत, लक्ष्मण पत्र वाचित नाहीत, वानर उगा स्थिर झालेत, नेमकं काय करावा म्हणून हनुमंत चिंता क्रांत झाली. श्रीरामा समाधी ते उपाधी माझ कळलं त्रिशुद्धी. हनुमंते कैसी केली बुद्धी विंदान विधी अवधारा. आणि जी परशुरामचंद्राला समाधी आहे ती समाधी नसून केवळ रामाला उपाधी. आणि ती समाधी आपल्यासारखं मामासारखी एक योग्य आहे, सर्वसामान्यासाठी योग्य आहे. ती समाधी शिकायलाच पाहिजे. पण रामाला हा समाधी शिकायची काही कारण नाही. म्हणून हनुमंताला एक प्रकारचा कळवळा निर्माण झाला. हनुमंत दुःखी झाला, खीन झाला. आणि खीन होऊन असताना मनात विचार करून तो ऐका, म्या आणली सीता शुद्धी मिथ्या उपाय त्रिशुद्धी. पुढील कुंटली कार्यसिद्धी राम समाधी बली नव्हे. त्यावेळेस हनुमंताला वाटू लागलं की मी एवढा अट्टहास केला, मी एवढा सायास लंकेत जाऊन केला आणि सीतेची पूर्ण एवढी शोध कोणालाच लागत नव्हता. तिथं कुणी जाणं एवढं सोपं बी नव्हतं. तो सीतेचा शोध घेऊन मी इथं आलो आणि तो सीतेचा शोध यार्थ होतो काय, एवढा मोठा पराक्रम यार्थ जातो का काय, ही हनुमंताला चिंता वाटली. आणि चिंतेमुळेच हनुमंत उद्विग्न होऊन काय करतात, म्या सीतेशी दिदली बाक की त्यानील रघुकुळ टिळक. कायस्य बापुडे समाधी सुख माझी भाक नवी मी. म्या सीता मातेला वर एक प्रकारचं असणारं वचन दिलंय की इथं परशुरामचंद्राला लवकर आणेल, तुला असताना इथून मुक्त करेल आणि वाजत गाजत असताना वेदीला नेईल असं मी वचन दिलंय. आणि दिलेलं वचन माझ्याकडून खोटं होतं का काय असं असताना त्या ठिकाणी या हनुमंताला वाटू लागलं. आणि त्याच्यामुळेच असताना ते दुःख करू लागले, चिंता करू लागले. आणि चिंतनामध्ये जाता ते काय करतात विचार पुढचा तो ऐका. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. समाधी स्थापना परता श्रीराम स्वय स्वभावता. त्यासी कायसी समाधी अवस्था सावधाता मी करीन. परशुरामचंद्र असणारा स्वतः हमेशा जगाला समाधी लावतात आणि प्रत्येक भक्ताला समाधी अवस्थेमध्ये जावा, त्यांचं नामस्मरण करावा आणि त्यांचं चिंतन करावा. इथं रामच जर समाधीमध्ये गेले तर भक्तांना काय करावा असे चिंता असणारे हनुमंताला बुद्धिवान असून, बुद्धीमध्ये श्रेष्ठ असून स्वतः हनुमंताला चिंता वाटू लागली. श्रीराम स्वरूप स्थिती सकळ जाणे स्वयंमारुती. प्रबोधवया रघुपती केली युक्ती ते ऐका. परशुरामचंद्र कोणत्या स्थितीला, कोणत्या समाधीला, कोणत्या अवस्थेला, कोणत्या ब्रह्मरूपाला गेले हे असताना हनुमंताला कळून चुकलं. आणि त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी, त्यांना प्रबोधन करण्यासाठी, स्थिर झालेले रामचंद्र जागृत अवस्थेत आणण्यासाठी ते आपली बुद्धी वापरू लागले. ते ऐका. स्थूळ लिंगानी कारण तिहे वेगळा होऊन. जे ते नाही मी तो पण ते आपण प्रवेशे. या शरीरामध्ये असणारं पहिलं कारण देह आहे, दुसरा स्थूळ देह म्हणजे हा दिसणारा शरीर, आणि त्याच्यामध्ये महाकारण असणारं एक देह आहे. त्याच्यामध्ये हनुमंतानं सूक्ष्म रूप धरलं. ज्यावेळेस सीतेला पाहायचं होतं का, शोध करायचं, त्यावेळेस एक सूक्ष्म रूप धरलं होतं. पण आता तर अख्ख्या लंकेमध्ये त्यावेळेस फिरायचं होतं. आता परशुरामचंद्राच्या शरीरामध्ये फिरायचे.
आणि त्याच्यासाठी सूक्ष्म इतकं बारीक रूप धरलं, शरीरात असताना हनुमंतानं प्रवेश केला आणि त्यावेळेस असताना हनुमंत हृदयामध्ये जाऊन कानामध्ये असणारा रामाला असणारी काही गोष्ट एक शिरूक सांगू लागले, तू ऐका. महाकारणी प्रवेशवन प्रबोधवया रघुनंदन वाचे विन अनुवादोन गुरुवचन प्रतिपादी. महाकारण नावाचा देह असणारा, या देहामध्ये 4 देह आहेत, सूक्ष्म, स्थूल, कारण आणि महाकारण. असं असताना महाकारण देहामध्ये मारुतीरायानं प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरून म्हणजे बारीक रूप धरून एका सुईच्या टोका एवढं रूप धरलं, हृदयात असताना रामाच्या गेले आणि तिथं असताना जाऊन रामाला असताना प्रबोधन करू लागले. एक असताना गीतेचा श्लोक सर्वसामान्य रूपानं रामाला सांगू लागले. श्लोक श्री सद्गुरु वशिष्ठाचा हनुमान वधे 5व्या वाचा तोडावया बंद समाधीचा अर्थ तेथीचा उधारा. आणि जो श्लोक असणारा गीतेचा जसा श्लोक आहे तसाच श्रीगुरूचा श्लोक म्हणजे असणारा वैष्णव ऋषीनं सांगितलेला श्लोक 13व्या अध्यायामध्ये असणारा बाळकांडात तिथं असणाऱ्या रामाला समाधी लागली होती आणि वैष्णवानं हा श्लोक रामाला सांगितला होता. म्हणून वैशिष्टाचा श्लोक व मारुतीरायानं स्वतः असणारा एक प्रकारची 4 वाचा येतात, तशा 5 वाचा आहेत, परा, पचंती, मध्यमा आणि वैखरी. या वैखरी म्हणजे ही जीभ, जीभीतून शब्द पडतो तिला वैखरी म्हणतात. पण अनिर्वाच आहे ती मस्तकात असते. अनिर्वाच्यामध्ये असताना हनुमंत गेले आणि त्या वाच्यातून रामाला बोध करू लागले आणि ती वाचा अनिर्वाचा फक्त हनुमंतलाच येत होती किंवा श्रीगुरूला येत होती, बाकीच्याला जमत नव्हती. हातीचे हाती घेता वस्तू शब्दे विन अर्थ प्राप्तो 5वे वाचेचा हार तू श्रोता समर तू हा राम. या हाताची वस्तू या हातात घेण्यासाठी एक प्रकारचा असणारा शब्दानं सांगितलं की ते घेता येते. पण प्रभू रामचंद्र समाधी अवस्थेत गेलेत, कोमात गेलेत आणि आनंद अवस्थेत गेलेत, त्यांना असणारा सहज बाहेर काढणं सोपं नव्हतं. म्हणून हनुमंतानं सूक्ष्म रूप धरलं आणि श्रीगुरु वैष्णव ऋषीचा जो श्लोक आहे तो असणारा त्यांच्या मनात जाऊन फुटफुटू लागले. अंतरी अदेत एक बाह्य स्वधर्म पायी लोक अंतरी निजबोध चोख वेद विवेक बाह्य पाळी. त्यावेळेस असणारा स्वतः हनुमंत सांगू लागले की अंतरामध्ये हमेशा करता तुम्ही एक रूप होऊन राहता, मग तुम्हाला समाधीमध्ये जाण्याची कारण नाही. जगासाठी समाधी, भक्तासाठी समाधी, तुमच्यासाठी ही उपाधी, असं हनुमंतराया रामाला बोध करू लागले. अगोदर असणारा रामाचेच शिष्य हनुमंत होते, पण आता गुरुच्या रूपामध्ये गेले आणि गुरुच्या रूपामधून बोध करू लागले. ते कसा? अंतरी सरस्वाचा त्याग बाह्य अवतार भोगी भोग सांडोनी समाधी निज योग उद्धरी जग निज कीर्ती. आणि हे रामा अंतरामध्ये तुम्हाला सर्वसाचा त्याग आहे, कारण त्याग केला तेव्हाच वनवासात आलात तुम्ही. आणि म्हणून आणि इकडं सगळं जग असणारा तुमची वाट बघत आहे, जगात तुम्ही आहेत आणि त्याच्यामुळे असणारा तुम्ही समाधीमध्ये लीन राहणं, आत्मरूपामध्ये लीन राहणं हे जगासाठी, कारण जगाच्या कल्याणे जगाचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला ते जमणार नाही. असं बोध असणारा त्या ठिकाणी हनुमंतराया एक सूक्ष्म रूपामध्ये जाऊन रामाला बोध करू लागले. ही असणारा शिष्याचं पराक्रम आहे हनुमंतरायाचं. सांडोडी समाधी सांकडी तोडी नवग्रहाची बेडी सोडी देवाची बांधवडी उभारी गुढी राम राजा. ही समाधी अवस्थे एक प्रकारची रामा ही बेडिया कुणाला? भगवंताला. आणि तुम्ही काय करा, रामराजाची गुढी उभा राहावी, गुढी असणारी रामराजाची उभा राहा आणि वाट ते चालावी, वाट असणारी हमेशा करत असणारा भगवंताची चालावी. आणि अशा प्रकारचा पराक्रम तुम्ही करावा. तुम्ही असणारा एक प्रकारे तुम्ही समाधी अवस्थेत राहू नका, तर जगाचं कल्याण करा, जगाचं हित पहा, आत्महित असणारा तुम्ही स्वतः सतत असणारा तुम्ही जागृत आहेत म्हणून ही समाधी अवस्था सोडा. आणि हीच अवस्था माऊलीनं असणारा या जगाला काटाळून काय केलं होतं, स्वतः असताना ताटी लावून मध्ये बसले होते आणि त्यांना जागृत करण्यासाठी ताटीच्या अभंग असणारा स्वतः मुक्ताबाईनं दिलेले. म्हणजे लहान असले तरी असताना ज्याला समाधी अवस्था कळते, मोठ्याला सुद्धा बोध करता येतो. केव्हा करता येतो?
पण तो त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यावर आणि तीच असणारा प्रकार इथं मारुतीरायानं रामाला असणारा तीच प्रकार वापरला आणि समाधी अवस्थेतून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. सद्गुरु वसिष्ठांचे वचन ऐकून या रघुनंदन सोय हो सावधान दिदले आलिंगन हनुमंता. सद्गुरु वैशिष्ट्याचाच बोध जो असताना गुरुने केला तोच बोध हनुमंतराया शिष्य असून त्यावेळेस शिष्य नाही ती राहिले ते असताना एक प्रकारचे ज्ञानी वैराग्याच्या समाधी अवस्थेच्या गोष्टी रामाला सांगू की समाधी तुम्हाला योग्य नाही आहे. जगासाठी समाधी तुमच्यासाठी उपाधी हे रामा तुम्हाला करावं लागल. ताटी उघडा ज्ञानेश्वरा कारण जगामध्ये असणारा जगाचं रूप पाहून एक प्रकारचं संतांनी काय करलं संत भरले रागाने जरी भरले असले तरी असताना तुम्ही त्यावर पाणी व्हावा असा असताना त्या ठिकाणी मुक्ताईचा बोध आणि तोच बोध हे हनुमंतराया असणारा कोणाला करू लागले रामाला करू लागले. कारण राम समाधीत गेले त्यांना प्रबोधन करण्यासाठी ही व्यक्ती वापरू लागले. श्रीरामाचे जे हृदय गत हनुमान जाणे भगवत भक्त हनुमंताचा भावार्थ जाणे रघुनाथ हृदयस्थ. हनुमंताचा जो भाव अर्थ हे असणारा रामाला माहीत होता आणि रामाचा भाव अर्थ रामाच्या हृदयात काय रामाच्या मनात काय रामाच्या वाच्यात काय रामाच्या वाक्यात काय हे हनुमंताला माहित होतं. म्हणून तो असणारा हृदयात जाऊन बसला आणि हृदयात जाऊन सूक्ष्म रूपाने हनुमंत रामाला बोध करू लागला. आता राम बोध करायचे योग्यतेचे नव्हते का कारण समाधी अवस्थेत गेले होते म्हणून बोध करण्याच्या योग्यतेचे होते. त्यांना वाटलं वाण्य रूपानं मी जर बोध करीत बसलो तर राम माझं ऐकणार नाहीत म्हणून गुरुच्या रूपानं हृदयात हनुमंत गेले आणि बोध करू लागले रामाला. कपिसी दिदले आलिंगन श्रीराम झाला सावधान देवभक्तांचे अनन्यपण अगम्य जाण श्रुती शास्त्र. ज्या वेळेस असताना तो हनुमंत हृदयामध्ये बोध करू लागला तैसा हृदयामध्ये मी राम वाचता सर्व सुखाचा आराम वाचणारा हा राम हृदयात बोध केल्यावर जागा झाला आणि जागा झाल्यावर हनुमंताचे शब्द ऐकून हात पसरले दे आलिंगन म्हणून असताना पुढे धावले त्यावेळेस हनुमंत हृदयात होते ताबडतोब बाहेर आले आणि बाहेर येऊन हनुमंतानं वारणाराचं रूप धरून ते सुद्धा आलिंगन रामाला देण्यासाठी सिद्ध झाले. श्रीराम अनन्य भक्त सीता अनन्य भक्ती हनुमंता दोहीचे का वया कथा श्री रघुनाथा आल्हाद. त्यावेळेस असणारा श्रीराम अनन्य भक्ताचं जे असणारा कोड आहे संकट आहे जो मज वय अनन्य शरण तयाचे निवारी जे काय शरण एक प्रकारचं सगळं सोडून सर्वांचा त्याग करून एक प्रकारचा जीव भाव ओतून बाजूला ठेवून जो भगवंताला शरण जातो त्याच्यासाठी भगवंत कोणतंही रूप धरतो. तसं असताना हनुमान रामाने हात पुढे केले आलिंगन देण्यासाठी सिद्ध झाले. हनुमान सुद्धा पुढे सरसवले. ब्रह्मलिखिताच्या अर्था एका वया आवडी रघुनाथा अशोकवनी वदली सीता ते कथा ती गोड. समाधी अवस्थेत म्हणजे निर्गुण अवस्थेमध्ये राम गेलेले होते पण त्याने लगेच असताना सगुण रूपामध्ये सिद्ध झाले राम रूपामध्ये सिद्ध झाले आणि सिद्ध होण्यासर आपल्या भक्ताची कथा ब्रह्मवाक्याचं ब्रह्मपत्राच्या कथा म्हणजे कुणाच्या त्या एक तर सीतेच्या आणि हनुमंताच्या हा दोघांचा संवाद ऐकण्यासाठी आवडीचे भक्त जीवाचे भक्त त्यांची कथा ऐकण्यासाठी सिद्ध झाले आणि लक्ष्मणाला एक प्रकारचा इशारा करू लागले लक्ष्मणा श्रीराम मुद्रा चेतन तिचे देवोनी अति सन्मान घालोनिया लोटांगण सीता पण पुसत. लक्ष्मणाला इकडे पत्र वाचवायचं प्रसन्नगिरी पर्वतावर असताना त्या ठिकाणी रामानं सांगितलं वानर ऐकत होते. इकडे अशोकवनामध्ये सीता माता जी अंगठी होती त्या अंगठीला असणार ही अंगठी या असणार मुद्रिकेमध्ये तू असणारी शिंद्याचील भागल्याचील कष्टल्याचील म्हणून असणार तू थोडा आराम कर आणि काही असणार जीवाचं गुज मला असणार आवडीनं सांग पण अदुगर ते ऐका. कैसोनी चालवले वाटा कैसोनी उलंगले घाटा समुद्र तरणे दुस्तर मोठा
केवी परतटालीस त्यावेळेस असताना इकडं रामाला नुसतं सांगितल्याबरोबर समाधी लागली आणि हिला या सीतामातेला ही अंगठी निर्जीव आहे, तिला जीव नाहीये, ही निर्जीव असं वाटना, ती असणारी सगुण आहे का निर्गुण आहे हे कळना, पण भावानं भरलेला जीव होता आणि असताना हृदय रामाला अर्पण केल्यामुळं अंगठी रामाची असल्यामुळं तिचं असताना तू हे अंगठी तू कशी वाट चाललीस, कशी असणारी एवढे मोठे मोठे घाट डोंगर चढून इथवर आली, तू थकलीस का, सिनलीस का, भागलीस का, असं अंगठीला असताना सीतामाता आवर्जून बोलू लागली. तुझा आणि रघुपती किंवा अनेकांचे संगती ते सांगे मजप्रती सीता सती पुसत. कसल्या प्रकारचा मुद्रिके माते पोटामध्ये संशय न ठेवता तुला रामाने ताण सोडलं मला निरोप देण्यासाठी, का तू स्वतःहून आली का कुणाच्या हाती तू पार्सल झाली, हे मला असणारा जीवाचं गुज आणि गुप्त गोष्ट सांग असताना मुद्रिके माते म्हणजे अंगठीला म्हणते. राम नाम तू जवरी आटक नाही चराचरी सुखे तरशी भवसागरी धन्य संसारी तू राम. मला माहित आहे, माझा विश्वास आहे असं सीता माता म्हणते, तुझ्यावर राम नामाचे अक्षर अक्षर असणारे हजार अक्षर तुझ्यावर लिहिलेले आहेत, ते विष्णू सहस्रनाम आहे, त्याच्यामुळे असणारा तो कुठं बी जा कसे बी जा तुला असणारा कोणी आडमार्ग तुला अडविणार आणि तू अडवणारी नाहीस, तू जिथून तिथून मार्ग काढून माझ्यासाठी असणारा निरोप देण्यासाठी आला, हा माझा ठाम विश्वास आहे असे सीतामाता म्हणत होती, मुळू रडत होती, अंतकरण घाबरलं होतं, थरथर सीता कापत होती. अशोक म्हणा श्रीराम मुद्रा ज्यासी लागे तो संसारी तरे सर्वांगे हे तुझ पुसण्याची न लगे कृपा अनुरागे आलीसी. श्रीरामाच्या अंगाला म्हणजे हाता अंगठीतले असणार तू राहणारी असणारी जिचा रामाला परसे होतो त्याला असणारा दुःख सांगावं लागत नाही, सुख सांगावं लागत नाही, आणि म्हणून माझं सुख आणि दुःख तू पाहण्यासाठी अंगठी इथं आलीस. हे मुद्रिका माते माझा जीव कासावीस असताना त्या रामासाठी होती, हे मुद्रिके कधी भेटेल रघुपती मजला सांग बा. मी वामांगी तू दक्षिणांगी आम्ही तुम्ही दोघी बहिणी लगबगेशी मज लागोनी कृपा अनुरागी आलीशी. मी असर डाव्या भागाला हमेशा करता रामाची सावली होऊन आज कोस्तोर मुद्रिके राहिले आणि तू उजव्या हातामध्ये सारखी रात ना दिवस असणार, कारण मी तरी कधी कधी असणार थोडी बाजूला 6 महिने कवाय ना माझं अपहरण झालं, तू मात्र रात्र सोडी नाही दिवस सोडलाय, तू रामाच्या बरोबर होती, माझी तू सख्खी बहीण आहेस, रक्ताचं जरी नसलं तरी मानलेलं नातं आहे, म्हणून तू असणार माझ्या जीवाचं कोड, माझा जीवाचा आवडता असणारा राम तो कुठं असणारा राहतो, कसा राहतो, कोणत्या स्थितीला राहतात ते मला सांग ना मुद्रिके. असे असणार त्या मुद्रिकेला सीता माता गैवरो हमरडा फोडो असणारा निर्जीव वस्तूला सीता माता निर्जीव आहे का सजीव आहे हे पाहत नव्हती, तिचं प्रेम महत्वाचं होतं. माझी कृपा तुझे पोटी तरी सांग पागुय गोष्टी मज मागे पंचवटे रामे संकटी काय केले. हे मुद्रिके हात जोडते मी पाया पडते, माझ्यावर तुझी कृपाच रासल, माझ्याविषयी तुझं काही प्रेम असणार उत्पन्न होत असल तर तू असणार माझ्या पाठीमाग ज्यावेळेस रावणानं माझं अपहरण केलं आणि रामचंद्र त्या पंचवटीला एकलेच असताना लक्ष्मणासहित राहिले, त्यावेळेस त्यानं पाठीमाग काय केलं सगळा समाचार असणारा जो घडला जसा तसा मला सांग बाई. त्यावेळेस मुद्रिका नेदी प्रतिवचन तुझे मौनाचे कारण निमाले राम लक्ष्मण न सांगशी. त्या वेळेस असताना मुद्रिका ही निर्जीव होती, तिला काय बोला येत नव्हतं, म्हणून असताना त्या ठिकाणी कसलंच उत्तर मुद्रिका देत नव्हती, पण सीता माता माहित होती हे मुद्रिकेमध्ये अंगठी होती तरी तिला माता म्हणत होती, आणि म्हणून असताना तू बोलत नाहीस त्याचं कारण मला कळून चुकलं, ज्या अर्थी तू शब्द फोडीत नाहीस मला काही गोष्ट सांगत नाहीस त्या अर्थी राम आणि लक्ष्मण निश्चित असणारा या सृष्टीवर राहिले नाहीत असं मला वाटतंय, असं सीतामातेचा संकल्प आणि विकल्प पोटात येऊ लागला. श्रीराम गेला निज धामासी तुझ धाडिले सांगावयासी मी त्याजे नया देहासे
कांस सरसी तिने केली. प्रभू रामचंद्र असणारा या सृष्टीवर असणारा थांबले राहिले नाहीत आणि त्याने ही सृष्टी सोडली म्हणजे असणारा वैकुंठाला कुठंतरी गेले. आणि आता असणारा जर राम नाही तर माझं इथं काय काम आहे? मी सुद्धा या सृष्टीवर राहणार नाही. म्हणून ते असणारे सीतामाता आपल्या आसन जिथं थांबलेली होती तिथून उभा राहिली आणि आपला शरीर असणारं अग्निअर्पण कृष्णार्पण रामार्पण करण्यासाठी सिद्ध झाली. आणि त्यावेळेस असणार मात्र वरी हे हनुमंतानं साक्ष करोनी मुद्रिकेशी मुद्रा धरोनी हृदयासी आठविता श्रीरामासी पडे भूमीशी मूर्छित. त्या समयाला कारण माझे पती परमेश्वर रामचंद्र असणार या सृष्टीवर नाही तर माझं माग राहणं उपयोगाचं नाहीये. अशा सारी सीतामाता अंतकरातून कळमळी तळमळी आणि असणारा तिची मुद्रिकावती अंगठीवती ती असणारी हृदयाला धरली. आणि जसं असणारा पूर्वीच्या काळामध्ये सती जात होत्या तसे असणारे सीतामाता सती जाण्यासाठी म्हणजे एक आपल्या देहाचा असणारा शेवट करण्यासाठी सिद्ध झाली. आणि हृदयाला अंगठी ठेवून पतीचे जोडे ठेवून असणारी जे सती होत्या अंग टाकीत होत्या अग्नीमध्ये आपला देहार्पण करीत होत्या तशी मुद्रिका हृदयाला धरली. आणि धरणीवर सीतामातेनं अंग असर टाकलं. का धरणीवर टाकलं? कारण सीतामातेचं शेवटचं माता असणारी ती असणारी धरणीया म्हणून तिला घरानं आणि रामाचा असणारा आपल्या हृदयामध्ये चिंतन म्हणून असणारा धरणीवर अंग टाकलं. आपला शेवट करण्यासाठी सीतामाता सिद्ध झाली. सीता पडिताची मूर्छित गजबजिला हनुमंत श्रीराम विरे सीता संतप्त प्राण निश्चित त्यागिल. ज्या वेळेस हातामध्ये हृदयाला धरून सीतामाता आपला शेवट करू पाहते रामाच्या हिरामध्ये जीव सोडते आणि त्यावेळेस मात्र आपलं रामायण पूर्ण संपुष्टात आलं. सीतेचा शोध आता शेवट इथंच झाला. म्हणून हनुमंत असणारा त्या वृक्षावर हादरला घाबरला आणि काय म्हणू लागला? बुद्धिमत्ता असून बुद्धीवर श्रेष्ठ विजय असून तो घाबरला. आपली काय कथा? देखता श्रीराम मुद्रेसी राम निमाला वनवासी धरोनिया निश्चयो मानसी निज देहासी त्यागिल. मुद्रिकावर असणारा भरवसा ठेवून सीतामातेला वाटतं मुद्रिका आली म्हणजे राम असणारा शेवट लक्ष्मणासहित तिकडे असणारा त्यांचा शेवट झाला असा सीतामातेचा संकल्प झाला. म्हणून सीतामाता आता निश्चित असणारा रामाच्या हिरामध्ये आपल्या शरीराचा शेवट करते. आणि मी तर बघत बसतोय हे असणारा बरं नवं असं हनुमंताच्या मनात आलं. हनुमंत तिकडं दुःखानं तरपडू लागला पण त्यावेळेस भेटण्याचा समय नव्हता म्हणून विचार करू लागला. विचारा येते निमाली या सीता काय मुख दाखवू रघुनाथा तुझे मरोनिया कांता आलो मी आता पुरुषार्थी. इथं जर ही अंगठी असणारी सीता मातेनं या सतीनं हृदयाला धरली ही सती जर जाऊ लागली मरू लागली सीतामाता आणि जर मेलीच खऱ्यानच तर असणारा माझं काळं तोंड मी असणारा रामाला काय मोठेपणानं मी सीतेचा शोध केलाय तुमची पत्नी तिकडं तुमच्या हिरात मेली म्हणून मी सांगायला असणारा जाऊ का? हे माझ्याच्यानं होणार नाही. मी काय करू असं विचाराचं कावर हनुमंताच्या डोक्यात गाठलं आणि हनुमंताला सुद्धा वरच्यावर रडूचा हंबरडा हृदयात फुटू लागला. आवाज बाहेर नाही येऊन दिला. करोनी समुद्र उल्लंघन मीची सीतेशी झालो विघ्न श्रीराम मुद्रा स्वय टाकून घेतला प्राण सीतेचा. मीच असणारा एवढं मोठं समुद्रावर उडान 400 कोस करीत आलो आणि इकडे येऊन सीतामातेला यज्ञ झालो. सीतामाता कमीत कमी रामाचं असणारा नाव घेत आजपासून जिवंत तरी होती पण माझ्याच बळ हनुमंत म्हणू लागले. मुद्रिका टाकल्यामुळं सीतामाता असणारा या ठिकाणी सती जाऊ लागली. रामाच्या हिरामध्ये आपला जीव त्यागू लागली. त्याच्यामुळं माझ्याहून असणारा एक प्रकारचा मीच असणारा दोषी दुसरा कोणी दोषी नसून मी आता या समयाला चांगल्या कामाला करावं काय असं विचाराचं कावर हनुमंताच्या हृदयात घुसलं. श्रीरामे मुद्रा दिली खून ते म्या आणून आपण घेतला सीतेचा प्राण अति उद्विग्न हनुमंत. मी असणारा रामाकडे हात धरून आटास करून परत असणारा पुढं आलेलो माघारी जाऊन असणारा
प्रभू रामचंद्राची मुद्रिका मागून घेतली, इथं आणून सीतेच्या हातात टाकले आणि हातात टाकल्याबरोबर सीतेचा रामाच्या इरामध्ये तरपडा होऊन सीता माता इथं जीव द्यायला लागली. मी सीतेला मृत्यूला कारण झालो, मी शोध नाही करण्यासाठी आलो, सीतेचा जीव घेण्यासाठी आलो का काय, अशी चिंता हनुमंताला सर वर्क अंगी का व्हायना वाटू लागली. खून धावून आणवी सीता, शेकी खुनेने मारली तत्वता, कैसे नि भेटो श्री रघुनाथा, प्राण अवस्था हनुमंती. मी खून रामाकडून आग्रहानं मागून घेतली अंगठी आणि सीतेच्या हातात इथं आल्यावर टाकल्याबरोबर असा रामाचा शेवट झाला, असा मनामध्ये संकोच निर्माण सीतामातेचा झाला आणि त्याच्यामुळे सीतामाता जीव देण्यासाठी परिवर्त झाली. आता मात्र सीतेचं हनन होण्यासाठी कारणीभूत मीच आहे, माझ्या एवढा दोषी मीच आहे, माझ्या एवढा गुन्हेगार मीच आहे आणि माझं चुकलं असं सर हनुमंताला वाटू लागलं. का बरं? मुद्रिका टाकेली उठाउटी, ह्याची बुद्धी म्या केली खोटी, श्रीराम मुद्रा विरहासाठी सीता गोरटी निमाली. आल्या असताना मी गडबड केली, कसली विचारपूस चौकशी न करता उठी असताना मी सीतामातेच्या हातात असताना ही मुद्रिका अंगठी टाकली आणि त्याच्यामुळेच असताना सीतामातेचा जीव घाबरला. राम या सृष्टीहून गेले का काय असा संशय निर्माण झाला. म्हणून सीता असताना त्या ठिकाणी दुःखी होऊन आपली असताना रामासाठी सती जाते, म्हणजे शेवट असताना सीतेचा होतोय आणि इकडे जर सीता संपली तर राम तिकडे राहणार नाही. या सगळ्याला एक प्रकारचा या सृष्टीहून संहार करण्यासाठी मीच कारणीभूत आहे, मीच जर इथं नसतो आलो तर असा या राम हनुमंताचा एक प्रकारचा बाकी संशयच आहे, बाकी खरं कारण नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मजयोनी लंकेत ना सीता ना रघुनाथ, ऐसा ओढवला नर्थ त्याने हनुमंत अति दुःखी. मी या अशोक वनामध्ये येऊन असणारा सीता मातेला रामाचा निरोप सांगून अंगठी देऊन असणारा माझ्या एक अनर्थ मीच केलाय, मी एका प्रकारचा गुन्हा केलाय. कारण असताना सीता मातेला या सृष्टीहून असणारा परिवर्तन करण्यासाठी मीच सिद्ध झालो का काय. मी जर अंगठी दिली नसती, रामाचा शोध असताना सीतेला सांगितला नसता तर सीतेनं असणारा या ठिकाणी हा निर्णय घेतला नसता. माझून निमाली पैसिता, पेशे बैसले माझे माता, काय करू रे रघुनाथा, बुद्धिदाता मज होय. माझ्याच मला असणारे सीता या सृष्टीहून संहार सीता मातेचा होतो का काय. माझ्याच मला असणारा एवढं मोठं संकट असणारा रामायणामध्ये घडतं का काय. असं असणारा त्या ठिकाणी ज्यावेळेस असणारा हनुमंताला दिसू लागलं, पुढं सीतामाता सती जाण्याचा आकार दिसू लागला, त्यावेळेस असणारा श्रीगुरु सारखा असता पाठीराखा. कारण श्रीगुरु सारखा जर पाठीराखा असेल तर दुसरा तिसरा कोणी नसेल, भगवंत असेल. म्हणून हे प्रभू रामचंद्रा धाव पाव लवकर असताना या समयाला माझ्यावर संकट पडले बारी आणि आता भगवान तू निवारी म्हणून रामाचा धावा केला. त्यावेळेस श्रीराम मी तुझे अति दिन, माझे माता बैसले विघ्न, तू कृपाळू रघुनंदन, नित्य निगर्ण मज करी. दिनाची मावली आज म्या देखील दिनाची, कारण मी दीन आहे रामा तुमचा, एक प्रकारचा सूक्ष्म आहे, बारीक आहे, लहान आहे, हे बी बाळ लहानच आहे. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी माझ्यावर तुम्ही काय करा, कृपा करा, दया करा आणि असणारा या संकटातून मला या बाळाला बाहेर काढा असा हनुमान विनंती रामाला आपल्या मनातली मनात असणारा. त्यावेळेस आपण फोन लावतात का तसा आपल्या गुरुला एक प्रकारचा चिंतनाचा फोन, नामस्मरणाचा फोन हनुमंताने अशोक वनातून केला. आदरे स्मरता रघुनंदना, बुद्धी आठवली अति निर्विघ्न, सीता होया सावधान, श्रीराम कीर्तन करावे. ज्या वेळेस असताना तो रामाचं कीर्तन करू लागला, रामाचं चिंतन हनुमंत राया करू लागले आणि त्यावेळेस असताना
जसा ताबडतोब संकटाच्या काळी एखादा फोन लागावा तसा असणारा हनुमंताला आपल्या गुरुचं नाव भगवंताचं नामस्मरण केल्याबरोबर बुद्धी निर्विघ्न कसलंच यज्ञ येणार नाही, हनुमंताला दुःख होणार नाही आणि सीतेला ताप होणार नाही. अशा प्रकारचं संकट नाहीसे होईल अशी निर्विघ्न बुद्धी हनुमंताला आठवली. कशामुळं? बुद्धिमत्ता म्हणून. श्रीराम कीर्ता हनुमंत दरे गाय करावे. मन तुला जसं श्रीराम कीर्ती हनुमंत दरे गाय शांत जेने जोडे स्वार्था परमार्थ तैसा अर्थ नुवावे. श्रीराम नाम संकीर्तन साधन पै सोपे असणारा राम त्यावेळेस करू लागले. प्रभा कोण? हनुमंतराया. म्हणजे रामाच्या लीला गावं लागले, रामाचं चरित्र गावं लागले. राम असणारे कसे जन्मले, काय केलं, हे सगळा इतिहास असणारा वरक्षात हनुमंत गावं लागले. आणि त्यावेळेस असणारा भगवंताला किंवा असणारा भगवती मातेला, कारण सीतामाता भगवती माताचे हे चरित्र लीला कीर्तन नामस्मरण कीर्तन हे असणारा एवढं आवडत. त्याच्यामुळे काय झालं? एकता श्रीराम कीर्तन सीता होय सावधान तैसे हनुमंते आपण हरी कीर्तन मांडिले. ज्या वेळेस असताना त्या ठिकाणी हनुमंतराया कीर्तन करू लागले. कोणचं कीर्तन? तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नसले व्यवसाय. त्यावेळेस असताना अशा लीला गाऊ लागले, असं कीर्तन करू लागले. असं असताना नामजप हनुमंत वरक्षात रामाच्या म्हणजे पूर्व जन्मापासून इतिहास असताना ज्यावेळेस गाऊ लागले त्यावेळेस सीतामाता समाधी अवस्थेकडे जाऊ लागली होती, मूर्छन अवस्थेत जाऊ लागली होती, थोडक्यात कोमात जाऊ लागली याच्या भाषेत. त्यावेळेस असताना हे कोण लीला गातय, कोण कीर्तन करतय, माझ्या प्रभूचं चरित्र कोण गातय, याच्यासाठी थोडे डोळे उन्मिलित झाले, डोळे विस्फारित झाले. भावताली बघू लागला, कोण दिसलं? कैसल्या गभी गर्जातीत दशरथी श्री रघुनाथ परब्रह्मा मूर्तिमंत सूर्यवंशात अवतरला. सूर्यवंशाच्या कुळामध्ये ज्याचा अवतार झाला, कौशल्याच्या पोटी ज्याचा जन्म झाला, दशरथाच्या वंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी ज्याचा जन्म झाला, असा तो श्रीराम. हे लीला कीर्तन हे चरित्र कोण गातय? हनुमान वृक्षावर गातय. ऐकत आहे कोण? सीतामाता. आणि इकडं असताना ब्रह्मपत्रामध्ये ऐकत आहे कोण? प्रभू रामचंद्र ऐकतात. आणि वानर परिसतात आणि सर्वजण समोर बसतात. श्रीराम पुरुष सीता प्रकृती राम चैतन्य सीता चित्तती श्रीराम धैर्य सीता वृत्ती धन्य जगती अवतार. धन्य त्रिजगती असणारा या भगवान भगवती मातेचा अवतार. श्रीराम प्रकृती, सीता सती. आणि अशा प्रकारचं असणारा ते सर्वसामान्य नसून एक परब्रह्माच्या केवळ असणारा चैतन्य शक्ती दोघाचा बी अवतार सूर्यवंशात असणारा रामाचा झाला आणि सीतामातेचा अवतार कसा झाला तो ऐका. गोडी आणि साखर पाहता जो नामी एकची वस्तुता तेवी श्रीराम आणि सीता एकात्मता अवतार. गोडी आणि साखर, गुळाने आज नाही काय तर आणि त्यावेळेस असणारा गुढी जशी असणारी एकच असते. गुळ वेगळा काही नसतो, त्यातला रस वेगळा नसतो. आणि त्यावेळेस असणारा साखर फक्त दिसायला असणारी एक असेल, सगुण निर्गुण त्याला म्हणतात. आणि असणारा तसा गुळ म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, गुढी माझी सीता आहे. हे दोन्ही सारखे असणारे आहेत. जसं त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी हे जसं सारखं आहे तसं असताना सीतामाता आणि राम हे वेगळे नाही तर असायला वेगळे पण दिसायला एकच आहेत. हे लीला कोण गातय? हनुमंत वृक्षावर. अशा पण चला श्रीरामाचे अचरित गुरुप्रीतू आज्ञे नित्य विकृत ब्रह्मापानाचा ज्ञाभक्त सुरसाहर्त अवतार. हनुमंतराया असणारा मुळापासून रामायण सांगू लागले सीतामातेला थोडक्यामध्ये. ताकापुरतं रामायण याला म्हणतात. ताक आहे तुमची
त्यावेळेस असताना ताकापुरतं रामायण सांगू का, पण मला वाटतं उगाच लांबीला म्हणतील आणि पुन्हा बसा येरी सांगू येरी. त्यावेळेस असताना सीतामाता स्वतः त्यावेळेस असताना म्हणजे सीतामातेला रामायण सांगू लागलं. आणि कसं सांगतात, किती सांगतात ते आता पुढच्या वेळी सांगतो, बोलण्यामध्ये विसर. चला. कैकेवी वरदे श्री दशथे श्रीराम दाडिले दंड कारण्याते सका लक्ष्मण सांगते निघ्ने रघुनाथ वनसा. त्यावेळेस असताना स्वतः कैकेयच्या कैकेयीला असताना त्यावेळेस वचन रामाचा थोडक्यामध्ये झाला. दशरथाकडून वचन घेतलं आणि असताना प्रभुरामचंद्र एक बाणी एक वचने एक पत्नी प्रभुरामचंद्र असताना राजा दशरथाचं वचन सांभाळण्यासाठी वनात असताना कैकेयीच्या वचनामुळे वनात आले. आणि वनात आल्यावर काय घडलं ते हनुमंत गातात. वनवास गंगाटती वस्ती वस्तीस्थान पंचवटी. वस्ती स्थान पंचवटी. पंचवटी. त्यावेळेस असताना राम ज्यावेळेस असताना वनामध्ये 14 वर्षाचा वनवास खेटण्यासाठी आले. त्यावेळेस स्वतः येऊन पंचवटीला 13.5 वर्ष राहिले. तिथं पूर्ण कुटी असणारी म्हणजे पाण्याची असणारी पालापाचोळ्याची एका प्रकारची झोपडी छपर निर्माण केलं. आणि 13.5 वर्ष त्याच्यात असणारा मुक्कामासाठी राहिले. तिथं राहिल्यावर असणारा आका वनवास तिथं राहिले. आणि हे घडलं कुठं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडलं. म्हणून आपल्याला रामायण घडलं वाचायला भेटलं. हे जर तिथं आले नसते का आपलं रामायण केव्हाच कोणाला लागलं असतं. आणि असं रामायण लागलं असतं की मला आज आम्हाला परवानगी रामायणाला देता का, असं परवानगी मागावं लागली. ही परिस्थिती त्यावेळेस घडली असती. असं हा याला इतिहास आहे. त्यावेळेस असताना हे पंचवटीला घडणं थोडक्यामध्ये ऐका. सुर्पनखा विंटबुन मारिले त्रिशिरा खर दुष्यन श्रीरामे घेऊनी जनस्थान दिदले दान द्रिजा. या पंचवटीला खर दुष्यंत तिसरा धावून आले. तिथं आत्याच्या अदुगर ही असणारी सुर्पनखा आली. आणि तिनं असणारा एक प्रकारचं रामाबरोबर कपाळ असणारा त्या ठिकाणी कपट केलं. आणि कपट कर म्हणून नाक आणि वट कानासहित भुई सपाट झालं. आता हे बिडकोळी रोड व्हायला लागलाय का, गतिरोधक नाही. कुठं असणारा खडा नाही खोडा नाही म्हणजे व्हायला लागलाय. तसं असणारा एक मेन असणारा हावी जसा हवा तसा असणारा सुर्पनखेचं रामानं केलं. आणि त्यावेळेस असणारा कारण ते रामाला कपट जमत नव्हतं म्हणून राम वनात आले. अशा प्रकारची कथा हनुमंतराया या वृक्षावर असताना बोलू लागले. मुग कंच चुकीस लोभता मुगा मागे पाठविले रघुनाथा छनी सौमित्रा दावडिता हरिली सीता रावणे. आणि त्याच पंचवटीला हरणाच्या कातड्याची चोळी मला शिवताल का, प्रभू शिकारीला जाताल का, अशी असणारी त्या ठिकाणी सीतामातेनं हरणाच्या कातड्याची चोळी अपेक्षा जीवनात कधी काही मागितलं नाही. मग संक्रांतीचा सण असो नाही, साडी नाही, चोळी नाही, असणारा बांगडी नाही, परात नाही, वाटी नाही, चमचे नाही. चमचे तिथं लय गरज आहे. मध्ये उगच चमचे कुठून उठलेत आणि उगाच खडखड करायला लागलेत. काही उगाच काय गरज आहे त्या चमच्याची. पण असणारा खडखड साखर त्याला नक्की करायला लागलेत. तसं असणारा काही मागितलं नाही. एकच अपेक्षा केली, प्रभू मला आता अयोध्येत जाण्यासाठी 6 महिने बाकी आहे. आता तुम्ही मला एवढीच अपेक्षा आहे. हे हरण जे समोर आले ते मायेचं मर्ग मायेचं हरण होतं. आणि त्याच्या कातड्याची ते सोन्यासारखं दिसत होतं. ह्याचं अजून एक कारण आहे. सीतामातेनं का बरं असणारे त्या ठिकाणी हरणाच्याच कातड्याची चोळी मागितली. सीतामाता सुद्धा त्या टायमाला मायेचीच होती. खरी सीता आग्नीत लपली होती. आणि म्हणून मायेला हे मायेचंच हरण दिसलं आणि म्हणून त्याच्या कातड्याची चोळी मागितली. त्याला सीतामातेचं अपहरण झालं. ही कथा श्रीराम आणि लक्ष्मण करीत सीतेचे गवेषण जटायू रावणाचे